फायनली निघायची वेळ आली आहे. फायनली निघालो. बिलीव्ह नाही होत आहे भाई. गाडी माझ्या चिडीचं असं आहे की भाई आम्हाला घेऊन चला भाई. आम्हाला काहीच नाही माहिती. आम्ही बघितलं पण नाही ट्रेन कितीची आहे, किती सीट आहे, काय नाही भाई. आम्हाला घेऊन चला फक्त. ये माय बॉय. हाय भाई. ओ माय गॉड. सिनेमॅटिक शॉट मी काय केलंय माहितीये का, मी सांगू का तुमच्या ब्लॉग मध्ये. आपली बॅग आहे, चांगली नवीन बॅग घेतली, मग त्याला कव्हर घालायचं असतं, पण मी कव्हरचे पैसे वाचवले. मी हे घातले टी शर्ट, ओव्हर साइज टी शर्ट. लुक एट माय बॅग, सच अ फॅन्सी बॅग, यू नो. ओ माय गॉड. चलो गाइस बाय. Too fancy, yeah, too fancy. हा जळतोय, हा मगातपासून बोलतो मला. मी म्हटलं मी तुला सांगितलेलं होतं. आता त्याला बघून एकदम जेलस फील होतं. मला पण होतंय बट मी दाखवत नाही. काढा आता तुमचे टी शर्ट आणि घाला. तुमच्याकडे असं टी शर्ट नाहीये. आमचा एवढा वापर रंगीन टी शर्ट तर आयुष्यात कधी माझ्याकडे नाही. भाई साहब. क्या कर रहे तुम लोग? सिनेमॅटिक ब्लॉग आहे यार. तू काय करत होती? अरे ते मेल आली ना की खूप सारी धूळ उडते बघ, घशात गेली. अरे काय नाही, हिने केलं म्हणून मी केलं. इंडियन रेल्वेला माझी एक खूप मनापासून विनंती आहे की आम्ही जर तिकीटचे पैसे एकत्र भरतो तर तुम्ही आम्हाला सीट्स एकत्र का नाही देत. 2 दिवसाच्या जर्नीमध्ये 1.5 दिवस तर फक्त ऍडजस्टमेंटच करतो. आणि मला राहून असंच वाटतंय की हे लोक एकत्र बसेल, माझी सीट वेगळी असेल. मला माझ्या नशिबावर पूर्ण विश्वास आहे. हा बॅग. सो आमच्या 3 तिकीट कन्फर्म आहे. एक तिकीट कुठचे RSC आहे, 2 RSC आहे आणि आमच्या दोघांची तिकीट नाही मिळाली आहे, नाही झाली आहे. तरी आम्ही निघालोय. कुठच्या बेसिसवर, काय बेसिसवर माहित नाही. अरे यार नाव थिंग इज लाईक की सायलीच्या आजीने फोन केलेला. त्यांनी मला सांगितलं की सायलीची काळजी घ्यायला. रिस्पॉन्सिबल. आणि माझ्या मम्मीने अजयला फोन केला. अजयला सांगितलं माझी काळजी घ्यायला. येस, माझ्या आईने जयला सांगितलंय माझी काळजी घ्यायला. त्याच्यानंतर आजीने रासमच्या जीवावर मला पाठवलं. ऋतूच्या मम्मीने माझ्या जीवावर असं काहीतरी बोलली की हिची काळजी घ्या. सो बेसिकली आम्ही सगळे एकमेकांची काळजी घेणार आहोत. पण मला असं वाटलं की मी स्पेशल आहे म्हणून दादा, नाही, असं मोठा काही दादा नाही, ना. असं काही नाहीये. उलट मी हा दादा, मी याला दादा म्हणते. पण इव्हेंच्युअली असं सगळं काही टर्न होईल की मी ह्याची काळजी घेते. मी लहान आहे पण मी ह्याची काळजी घेते. आता कारण हे लोक तर मस्तीच करत असतात. तिकीट आता आणि हे माझे तिकीट कन्फर्म आहे. माझी नाही. पहिली काळजी ती इथूनच घ्यायची होती. ऍक्च्युली काळजी मी तिथे पोहोचल्यावरच घेणार. ट्रेन मध्ये नाही. माझ्याकडे लोअर भरते काय. साहिल हे ऋतू हाय 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 हाय. बाजूच्या लोकांची वाट लागेल आपला आवाज. अरे आता कुठं सुरुवात झाली आहे ट्रिपला. गणपती बाप्पा अजून पण. अरे पर्स आणि ते ऐकलं येतं काय तरी बायको अंडो. हार ना लिए कितना. सॅम काय करतोस? सँडविच इन मेकिंग गाईस. सँडविच बनवते. त्यासाठी हे सगळं तू आणलंयस. येस, हे सगळं ठीक आहे. टॅमॅटो काय एवढे कमी आहे? ती सायली. काय झालं सायली? मी माझ्या घरात आणलेत. रात्री 12 वाजता हिने मला सांगितलं. कुठून आणणार होती मी टोमॅटो? जेवढे होते घरातले सगळे उचलून आणले.
आज जेवण करताना ते मला किती शिव्या घालत असते माहितीये तुम्हाला? का का चाकू आणि डाळीत लागतात आमच्या टोमॅटो. तू साईड जा ना. जेडी चाकू दे तिला. हा आता हे सगळं पण दाखवा व्लॉग मध्ये. मी आणलंय. अरे वॉश करून आणते. थांबा जरा प्लीज. ऍक्च्युली यांना बटाट्याचे वेफर्स गरजेचे आहेत आणि ऑब्विसली कोणाकडे मिळणार ते? माझ्याकडे. कारण की तू घरचे घेऊन आलेस. आता घरचे खाणार नाही ना आज ते. घरचे नाश्ता काय करणार? माझ्या बहिणी बिचाऱ्या संध्याकाळी काय करणार? सॅमी देऊ नको घेऊ. हे घे मी ना. का बघू इथे? साईड आहे. मी इथेच बघणार आता. माझा हात कापला तर आणि यांनी उत्तर कोण दिलं आपल्याला की जेडीला आपण सपोर्ट केला केला वगैरे सपोर्ट केला यांनी एक केलं, यांनी ग्रुपचा left केला. की जेडीला आपण सपोर्ट केला केला वगैरे सपोर्ट केला यांनी एक केलं, यांनी ग्रुपचा left केला. आपण पिकनिक पिकनिकचे विषय आहे, पिकनिकचे विषय आता नको ना, येताना डिस्कस करूया. व्हिडिओ पाठवली बघ त्यात बघ. पण आवीच्या टीम मध्ये तो होता. जेडी दादा. आम्ही आवीच्या टीमला गेला काय कोटा राजस्थान. अब गलती से राजस्थान पहुंच गए. अब हरिद्वार भी पहुंच जाएंगे गलती से गलती से. मजा आ रहा है. मजा तो आ रहा है. टिपिकल स्टेशन नहीं होता है पिक्चरों में सेट लगता है वैसा लग रहा है. अच्छा, अच्छा यहाँ अच्छा. सब भागा दौड़ी हो गई. और यहाँ पर केला वजन पे मिल रहा है. 50 रुपए किलो वजन है, मतलब 1 किलो वजन है. अपने यहाँ दर्जन में मिल रहा है. होगा कुछ. बट अच्छा लग रहा है ओवरऑल. मुंबई से बाहर आके अच्छा लग रहा है, काफी ज्यादा अच्छा लग रहा है. आमच्या बॅग आलेत. माझी बॅग हरवली. मी मारी ना, मी नाहीये. मी सांगते माझी बॅग नाहीये. काय झालं? माझी बॅग नाहीये. मी कधीपासून सांगते, ऐकतच नाहीये. बॅग हरवली आहे ना सर. हो मग इथे 8च बॅग आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 बॅग. सो फायनली आम्ही उतरलोय हरिद्वारला. थंडी इतकी नाही जेवढी असायला पाहिजे, बट ठीकच आहे. actually थंडी आहे पण ती अशी नाही. हा, अशीवाली नाही. हा. आणि आता उतरल्या असं कळलं की 2 बॅग मिसिंग आहे, एक सॅमची आणि एक कोणाची तरी. 2 बॅग मिसिंग आहे, एक सॅमची आणि एक कोणाची तरी. सो ते लोक बॅग शोधायला गेलेत आणि आम्ही इकडे बसतो तर आता ब्लॉग बिग करतोय. अजय सगळ्यांचे सामान बघतोय, चेक झालं की नाही, म्हणजे आलं की नाही. बघतोय सगळ्यांची बॅगेची काळजी घेतोय. ये क्या हो गया? मेरा बैग दूसरे बर्थ में रह गया था. मुझे लगा ये वाला बैग मेरा है, इसलिए मैं चिल था. सैम मेरी बैग लेके आई, मुझे पता ही नहीं मेरा बैग घूम था. 2 बॅग मिसिंग आहे, एक सॅमची आणि एक कोणाची तरी. तो अभी मैंने आपको बताया कि एक बैग गुम गया है सैम का. एक्चुअली वो सैम का बैग नहीं था, वो जयदीप का बैग था. तो उसका भी बैग गुम गया था और उसको लग रहा था कि वो दूसरा बैग है. एक्चुअली सैम का बैग गुम गया. ऐसा मिसकम्युनिकेशन हो गया. ये लोग बैग संभालने नहीं आ रहा है, ट्रैवल करने आया है. ये ट्रैवल करने आया है. हे पोरी होय. ट्रेन मध्ये सांगितलेलं हिला ब्रश करायला, आता करते. अगं गप गप चाल ना.
अंडाना म्हणतात. काय झालं तू जय असा का उभा आहेस? माझा हरिद्वारचा एक दिवस कसा वेस्ट होतोय ते बघतोय. एकच दिवस आहे हरिद्वारमध्ये आणि तो अर्धा एक तास तर इथेच गेलाय. सो लेट्स सी. आणि अर्धा दिवस त्यात ट्रॅव्हलिंगमध्ये जातो, गाड्या बिड्या पकडून बॅग उचलून तर फिरणार काय. आपण हरिद्वारला हे करायला आलो. हे करायला आलो. हे वन ऑफ द गोष्टी आहेत, पण ह्याला आपण प्रायमरी नाही ट्रीट करू शकत मला असं वाटतं. 2-4 बनवले ते बघा ते बघा. कामे हवे हा रसम. आपल्या तिकीटचा खर्च कसा झाला? तिकीटला अप्रॉक्सिमेटली 1780 रुपये पर हेड झाला. थर्ड AC होती आपली. ओके. आणि जाताना पण आपले 1780 जाताना पण येताना म्हणजे तुझं आपले जवळपास नाही म्हटलं तरी 2-4 आणि त्याला 400 रुपये कमी, 2600 रुपयात आपलं येऊन जाऊन झालं. हॉटेलचा खर्च कसा आहे की हरिद्वारचा फक्त? हॉटेलचा खर्च आणि तसं सगळं पॅकेज आहे आपलं. ते डिस्ट्रू म्हणजे तुला वेगळं स्पेस करायला झालं तर आम्ही ॲडव्हान्स 2,500 रुपये भरलेत. हां. आणि टोटल आपलं 11,000, 11,500 का 12,000चं पॅकेज आहे. ओके. त्यात आपण सगळं ट्रॅव्हलिंग, परत दुपारचं जेवण नाही आहे त्याच्यात. रात्री जेवण, सकाळचा नाश्ता उद्यापासून. ओके. आपण जेवढे दिवस राहणार तेवढे दिवस. ठीक आहे. आणि रात्री आपला इथे ड्रॉप आहे. ओके हां? ठीक आहे. अंडरस्टूड. ठीक आहे. पुढे काय असेल तर आम्ही तुला कॉन्टॅक्ट करू. ओके. आज सांगेल आपल्याला बजेट ट्रिप कशी करायची आहे. येस, नक्कीच. आम्ही हरिद्वारला उतरलो. हरिद्वारला उतरल्यानंतर बाहेर ऑटो लागलेल्या होत्या. सो ऑटो लागलेल्या होत्या. ऑटोवाल्याचा पर हेड झाला. ऑटोला किती झाला? ऑटोवाल्याचा 200 रुपये 200 रुपये तिकडे सोडायचं. तिथून तिथे जायला. म्हणजे आमचं हॉटेल 2 किलोमीटर आहे इकडून. हां. तर ते 300 बोलत होते. तर मी जस्ट आपले बॉम्बे गर्लना 200 रुपये 200 आणले. येस. सो तुम्ही पण इथे आल्यानंतर बार्गेनिंग करा. बार्गेनिंग केल्यानंतर खूप साऱ्या गोष्टी सॉल्व्ह होतात इकडे. कारण का आल्याला आम्हाला 500, 700, 1000 असं सांगितलेलं. बट आमच्याकडे अशी लोक होती जे ऑलरेडी आलेत म्हणजे फिरतात. तो बोला उस हिसाब से मैंने रेट बोला. तिथे रॅपिडो वगैरे नसतं का? एकदा ऍक्च्युली इधर रहते हैं हिसाब से बात करने के लिए भैया. सायली म्हणजे डेंजर भाई. बात करके भैया, त्याला भैया बिया बोली डायरेक्ट तोंडावर. हॉटेलवाले का नंबर भेज दो ना ताकि रिक्शा वाले से बात करना. हे आमचं हॉटेल आहे.